नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITIC एक्सर या आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, MAPS क्लेम मध्ये प्रत्येक जण आज चिंतेमध्ये आहे, कारण की आपण जे सांगत होतो की जर तुमचा क्लेम पेंडिंग मध्ये असेल तर तुम्हाला पैसे मिळतील, पण आज प्रत्येकाच विद्यार्थ्याचा क्लेम हा पेंडिंग मध्ये आहे आणि ते पण 5 महिने झालं। जवळपास मार्च महिन्यापासून सुद्धा पेंडिंग मध्ये आहेत, तरी सुद्धा विद्यार्थ्यांना पैसे मिळत नाहीत। तर जाणून घेऊया आजच्या या डिटेल व्हिडिओमध्ये पेंडिंग विद्यार्थ्यांचं काय प्रॉब्लेम आहे ते त्याच्या संपूर्ण माहितीविषयी। मित्रांनो, महत्त्वाचं जर बघितलं आपण तर पहा, एप्रिल 2025 च्या नंतर 3 सप्टेंबर 2025 ला एक पेमेंट विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे। आता हा इतका मोठा गॅप होता, या संपूर्ण वेळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटायला चालू झालं होतं की आता MAPS क्लेमची योजना ही टोटली बंद झालेली आहे, कारण की पैसे सुद्धा येण्याचे बंद झाले होते। ज्यावेळेस आपण मागच्या वर्षीचा जर विचार केला तर त्यावेळेस प्रत्येकाला पैसे दिवाळीच्या नंतर म्हणजे मार्चच्या अगोदर, दिवाळी आणि मार्चच्या या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना भरपूर सारे पैसे विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत। जवळपास 250 कोटीच्याही प्लस विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा झाले। पण आजची परिस्थिती जर आपण बघितलं तर आजच्या परिस्थितीमध्ये खूप साऱ्या कमी विद्यार्थ्यांना पैसे हे डिस्ट्रीब्यूट होण्याचं काम होते। आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ते आहे बजेट। जे बजेट येतं ते प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम करण्यात येतं, पण महत्त्वाचं लागतं यामध्ये बजेट। आज मी प्रत्येक विद्यार्थ्यांना पाहतोय, प्रत्येक जण मेसेज करतात, मेसेजच्या जवळपास एकच प्रश्न विचारला जातो की सर पैसे कधी येतील, माझा क्लेम तर पेंडिंग मध्ये आहे। आणि तो पेंडिंग मध्ये कसा, जवळपास मार्च पासून पेंडिंग मध्ये आणि काही काही विद्यार्थ्यांचं तर फेब्रुवारी पासून सुद्धा पेंडिंग मध्ये आहे। मग आपण सांगत असतो की पेंडिंग जर असेल तर तुम्हाला पैसे मिळतील, पण आता कधी मिळतील हा प्रश्न सर्वात विद्यार्थ्यांना पडलेला असतो। यामध्ये महत्त्वाचं जर बघितलं तर फॅक्ट करतो तो म्हणजे बजेट। ज्यावेळेस गव्हर्नमेंटकडे बजेट येईल, म्हणजे ज्यावेळेस गव्हर्नमेंटनं या डिपार्टमेंटला बजेट देईल त्यावेळेस ती कारवाई करण्याचं काम करतात, म्हणजे ते पेमेंट डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम करतात। आता यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा असा प्रश्न झालेला आहे, खास करून जे मंथली क्लेम करतात त्या विद्यार्थ्यांचा, त्यांचे पूर्ण पैसे न येता फक्त 2च महिन्याचे आले, 3 महिन्याचे आले, 4 महिन्याचे आले। सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की म्हणजे टोटल मंथ म्हणजे 12 महिन्याचा जर क्लेम असेल मग ते 12 महिन्याचे पैसे त्या विद्यार्थ्यांना मिळाले नाहीत। मग असं विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आता माझे अर्धेच पैसे आले, बाकीचे पैसे कधी येतील। आणि त्यातल्या त्यात ज्यांचा इयरली क्लेम आहे ते तर परेशान आहेतच आहेत की माझे आता टोटली 42,000 रुपये येतात की येणार नाही। जवळपास खूप सारे मेसेज येतात, DBTच्या मॅडमना बोललोय, त्यांनी उद्या सांगितलं, परवा सांगितलं, आणि काही तर मेसेज असे येतात की माझ्या नेहमीच्या कॉलला कंटाळून त्याने माझा नंबरच ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलेला आहे। असे प्रश्न ज्यावेळेस निर्माण होतात, प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटतं की आता पैसे येतात की येणार नाहीत। तर सांगण्याचा उद्देश एकच आहे मित्रांनो, पैसे कोणाचेही बुडणार नाहीत। प्रत्येक विद्यार्थ्यांचे पैसे हे तुम्हाला मिळणारच आहेत, पण कधी मिळतील याचा फिक्स टाइम नसतो। का नसतो? कारण की गव्हर्नमेंट बजेट या MAPS क्लेम्स वरती केव्हा देणार आहे, कशा प्रकारे देणार आहे हे कोणालाही माहिती नसतं। ज्या पद्धतीने आपण पाहतो, लाडक्या बहिणींना जर पैसे जर डिस्ट्रीब्यूट व्हायचे असतील तर त्याचे 8 दिवस डेट अगोदरच डिक्लेअर केलेली असते, पण असा नियम आपल्या MAPS क्लेम मध्ये आतापर्यंत तरी दिसून आलेला नाही। ज्यावेळेसही बजेट येईल त्यावेळेस तुमच्या खात्यामध्ये ते पैसे डिस्ट्रीब्यूट होण्याचं काम होईल। पण प्रत्येकाला, इव्हन मी जरी तुमच्या ठिकाणी असलं तर मलाही असं वाटलं असतं की माझ्या हक्काचे पैसे लवकरात लवकर माझ्या खात्यामध्ये डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे। मी क्लेम सुद्धा केलेला आहे, पेंडिंग मध्ये सुद्धा आहे, तरी प्रत्येकाला असं वाटतं की आता ते आपल्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे, कारण की तुमच्या कामाचे आणि तुमच्या हक्काचे पैसे ते आहेत। मग प्रत्येक विद्यार्थ्यांना असं ज्यावेळेस वाटतं, मग एक चिंता लागलेली असते आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला। पण आशा ज्यावेळेस लागते त्यावेळेस निराशाही होत असतं। कंटिन्यू विद्यार्थी बघत असते की सकाळी उठल्याच्या नंतर खरंच डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे का, पेमेंट जमा झालेली आहे का। मग असे करत असताना एक वेळेस आपल्याला निराशा येते आणि त्यावेळेस आपल्याला वाटतं की आता हे MAPS वगैरे काही नाही, आपले पैसे काय येत नाही, म्हणून आपण काय करतो, आपली आशा जी लागलेली असते ते सोडण्याचा प्रयत्न करतो। तर मित्रांनो, या व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश आहे, ते म्हणजे तुमचे कमेंट्स यामध्ये महत्त्वाचे जे आहे ते पैसे कधी येतील। मी याच्या अगोदरही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की हे जे MAPS क्लेमचे पैसे आहेत ते डिस्ट्रीब्यूट होण्यासाठी आज तरी याचा फिक्स टाइम नाही। 11 एप्रिल 2025 शेवटचा टप्पा आला होता पेमेंट डिस्ट्रीब्यूटचा। त्याच्यानंतर मी सरळ आणि स्पष्टपणे सांगितलं होतं की तुमचे पैसे हे दिवाळीपर्यंत येतात, त्याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट येणार नाही। यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं दिवाळीच्या 1 महिना अगोदरपर्यंत तुम्हाला पैसे
मिळून जातील। त्याच पद्धतीने 3 सप्टेंबर 2025 ला विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले सुद्धा आहेत, पण एकच टप्पा जमा झाला, म्हणजे एकच पेमेंट डिस्ट्रीब्यूट झाली। त्यामध्येही खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं पेमेंट फेल झालं, कोणाचं 0-0 सक्सेस झालं। अगोदरच या एमएपीएस क्लेमचे पैसे येत नाहीत आणि त्यातही जर पैसे आले तर आपला पेमेंट फेल्ड होतं किंवा मग 0-0 सक्सेस दाखवतं स्टेटस मध्ये आणि आपल्या अकाउंटला तर पैसे जमा होत नसतात। असे कारण ज्यावेळेस होतात, मी नेहमी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आलेला आहे की यामध्ये सर्वात मोठा महत्वाचा रोल निभावतो तो म्हणजे तुमचे पैसे येण्यासाठी तुमचा आधार सीडिंग। आता हे आधार सीडिंग तुम्हाला करून घेणं गरजेचं असतं। कुठल्या बँकेला लिंक आहे, तो आहे किंवा नाही आहे ते तुम्हाला अगोदरच चेक करून घेणं गरजेचं आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल की पेमेंट फेल्ड होऊ नये म्हणून तुम्हाला आज तुमचा आधार सीडिंग व्यवस्थित आहे किंवा नाही ते चेक करून घ्यायचं आहे। ज्यांचं 0-0 सक्सेस दाखवतं त्यांचे मात्र डबल पैसे येणार नाहीत, हे मी नेहमी पण अगोदर पण सुद्धा सांगितलेलं आहे आणि आता पण तुम्हाला सांगतो। ज्यांचं 0-0 सक्सेस दाखवतं त्यांचे पैसे तुम्हाला डबल मिळणार नाहीत, पण ज्यांचा पेमेंट फेल झालेला आहे त्यांना मात्र 100% तुम्ही ज्यावेळेस आधार सीडिंग करून घ्याल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे डिस्ट्रीब्यूट होतील। महत्वाचं आहे आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण ते आहे तुमचे कमेंट्स एकच असतात, ते म्हणजे तुमचे पेमेंट कधी येणार। आणि प्रत्येक विद्यार्थ्याला एक आशा आहे की माझे पैसे हे लवकरात लवकर जमा व्हायला पाहिजे। आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे। यामध्ये एकच काम करा मित्रांनो, डेली तुम्ही चेक करत बसण्यापेक्षा हे जे पैसे आहेत ते तुम्हाला गव्हर्नमेंट तर्फे मिळणार आहेत आणि यामध्ये कुठलीही अपडेट आल्याच्या नंतर माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी देण्याचं काम करणारच आहे। पण महत्वाचा मुद्दा जे आहे की आपले पैसे कधी येतील हा जो एकच प्रश्न आहे, तर याचं उत्तर ज्यावेळेस तुम्ही डीबीटीतल्या मॅडमला कॉल सुद्धा करता त्यांना सुद्धा माहित नसतं। एक महत्वाचा मुद्दा तुम्ही यामध्ये लक्षात घ्या, ज्यावेळेसही पैसे येतील त्यावेळेस ते पैसे डिपार्टमेंट ठेवून घेणार नाही, तुमच्या अकाउंटमध्ये त्यांना डिस्ट्रीब्यूट करणं गरजेचंच आहे। पण आजच्या घडीला मात्र त्यांना सुद्धा बजेटच उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही, म्हणून त्यांना सुद्धा या पेमेंट बद्दल काहीही अपडेट नाही। ज्यावेळेस पैसे येतील त्यावेळेस ते स्वतः तुम्हाला काही न करता सुद्धा तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील, तुम्हाला काहीही करायची गरज नाही। फक्त एकच मुद्दा आहे, ते म्हणजे तुमचा क्लेमचा स्टेटस हा पेंडिंग मध्ये जाणं, बस एवढंच काम आहे, दुसरं काही काम तुम्हाला करायचं नाही। पेंडिंग मध्ये गेलं तर सोडून द्यायचं आहे। शेवट याचं बजेटचं येण्याचं जे काम असतं ते 31 मार्च 2025 पर्यंत असतं। माझ्या 2024 चे जर व्हिडिओ जर बघितलं तर त्या संपूर्णमध्ये मी डेट टू डेट तुम्हाला सांगितलेलं आहे आणि हे डेट टू डेट कधी सांगता येतं, हे जातं मित्रांनो डिसेंबर जानेवारीच्या नंतर। याच्यामध्ये जे पैसा एमएपीएस क्लेमच्या विद्यार्थ्यांसाठी असतो तो त्यांना वेळेच्या वेळी डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम करावं लागतं। जर 2024 चा जर आपण विचार केला तर त्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या क्लेमच करायचं किंवा नाही हे माहिती नव्हतं। इतका सारा बजेट होता, त्या जवळपास 50% बजेट हा रिटर्न गेलेला आहे त्या काळाला, कारण की प्रत्येक विद्यार्थ्यांना क्लेम करायचं नाही करायचं, पैसे येतील नाही येतील या सगळ्या गोष्टीमुळे विद्यार्थ्यांनी उशिरा क्लेम केलं। उशिरा क्लेम केल्यामुळे इस्टॅब्लिशमेंट सुद्धा उशिरा अप्रूव्हल झालं, आरओ उशिरा अप्रूव्हल झालं, म्हणून विद्यार्थ्यांना पैसे येण्यासाठी जास्त वेळ लागला। पण आज घडीला बघितलं तर तो मागच्या 2024 चे क्लेम स्टेटस जे पेंडिंग होते, म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च पासून ते आजही विद्यार्थ्यांना पैसे मिळालेले नाहीत। आता एक कॉमन जर गोष्ट बघितली यामध्ये आपल्याला पाहावयास मिळते, ते म्हणजे माझ्या मित्राचे पैसे आले पण माझे नाही पैसे आले, याचं कारण काय? दोघांनी सोबत क्लेम केलेले आहे, दोघांचं सोबत अप्रूव्हल सुद्धा झालेले आहे, पण ज्यावेळेस पेमेंट डिस्ट्रीब्यूट होतं त्यावेळेस एक कॉमन फॅक्टर दिसतो आपल्याला, तो म्हणजे त्याचे पैसे अगोदर आले पण माझे पैसे अजूनही पेंडिंग मध्ये जसेच्या तसे आहेत। तर मित्रांनो, कोणाचा क्लेम अगोदर अप्रूव्हल झाला, कोणाचा नंतर झाला, कोण क्लेम कधी केलं, कशा पद्धतीने क्लेम केलं, कोणाचं अप्रूव्हल कधी झालं, या सगळ्या जर गोष्टी जर आपण बघितलं, कोणाचेही पैसे हे कधी पण येऊ शकतात। जे बजेट डिस्ट्रीब्यूट होतं त्या बजेटमध्ये जे काही विद्यार्थ्यांचे क्लेम हे बसतात त्या विद्यार्थ्यांना पैसे हे डिस्ट्रीब्यूट होण्याचं काम होतं। मग जर तुमची अमाउंट जर जास्त असेल, समजून घ्या मला जर 10 रुपये जर तुम्हाला द्यायचे असतील तर मी 10 रुपयामध्ये जे विद्यार्थी बसतील तेवढेच ते फंड मी त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करणार। जर मला जर त्या 10 रुपये देण्याऐवजी जर तुम्हाला जर ऍड करून म्हणजे जर 11 रुपये होत असतील तर ते 11 रुपये एक्स्ट्रा जे फंड आहे ते कोणालाही देता येणार नाही। म्हणून गव्हर्नमेंट काय करतं, ज्यांचे आलेल्या बजेटमध्ये फंड हे बसतं त्या विद्यार्थ्यांना पेमेंट हे डिस्ट्रीब्यूट होण्याचं काम करतं। म्हणून या व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला एकच काम करायचं आहे की जर तुमचा क्लेम स्टेटस पेंडिंग आहे तर असं समजून जायची की 31 मार्च 2025
तोपर्यंत निवांत राहायचं. याच्यामध्ये तुम्हाला पैसे कधीही येऊ शकतात. डिपेंड करतं की बजेट कधी येणार आहे त्यानुसार. ज्यावेळेसही बजेट येईल त्याची अपडेट तर मी तुम्हाला या नेहमी MAPS क्लेमच्या संदर्भात मी तुम्हाला अपडेट देत आलेलंच आहे. म्हणून तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तुम्ही जरी रोज उठून मेसेज बघत राहिला, आपला बॅलन्स चेक करत राहिला किंवा एखाद्याला जर कॉल करत किंवा मेसेज करत असाल तरी याच्यामध्ये काहीही फरक पडणार नाही. म्हणून आपली एक वेगळी लागलेली जीवाला जी चिंता आहे ते सोडून द्यायचं आहे आणि एकच काम करायचं. जर क्लेम स्टेटस आपला पेंडिंग असेल मग निवांत बसायचं. बस दुसरं काहीही काम तुम्हाला या MAPS क्लेम मध्ये करायचं नाही. हाच उद्देश होता तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगण्याचा. तर मित्रांनो, या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कुठली क्लेम सबमिट करण्यासाठी जर काही अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. नक्कीच तुमचे संपूर्ण जे काही क्लेम आहे ते क्लेम प्रॉपर पद्धतीनं सबमिट करून देण्याचं काम करेल. तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवीन अपडेटेड माहिती सोबत. तोपर्यंत नमस्कार.